जय किसान. नमस्कार. मी आज आहे गाडी पिंपळगाव, तालुका पळ्ळी, जिल्हा बीड या ठिकाणी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MRGS याच्या माध्यमातून गाडी पिंपळगाव येथील यशवंत पांडुरंग सोनवणे यांना 2023-2024 मध्ये एक विहीर मंजूर आहे. ही विहीर मंजूर झाल्यानंतर त्यांनी 2025 मध्ये या विहिरीचं खोदकाम केलं आणि बांधकामही केलं. खोदकाम आणि बांधकाम करून त्यांना वर्ष होऊन गेलं, पण वर्षानंतर त्यांच्या खोदकामाचा जो रक्कम असते ती रक्कम मस्टरच्या माध्यमातून पडली गेली. आणि राहिला त्यांचा विषय तर त्या बांधकामाच्या पैशाचा. तर ते बांधकाम झाल्यानंतर आज घडीला 1 वर्ष होऊन गेल्यानंतर त्या बांधकामाच्या पैशासाठी त्यांना पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी झिंजावं लागतंय, जावं लागतंय. पण तरीही अजून वर्षानंतरही यांचा बांधकामाचा पैसा या ठिकाणी पडलेला नाही. आपण पाहत आहोत या ठिकाणी विहिरीचं खोदकाम बांधकाम बऱ्यापैकी आणि चांगलं झालेलं आहे. पण तरी तसं होऊनही पैसा जो राहिला त्याच्यासाठी यांना कुठंतरी आंदोलनाची लेखी तक्रार आंदोलन करील अशी लेखी तक्रार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा लागली. मला सांगा, आपण जो विहिरीचं खोदकाम केलं, बांधकाम केलं, हे म्हणजे कधी झालं, हे पूर्ण कधी पडलं? हे खोदकाम आपण गेल्या वर्षी 2025ला खोदकाम केलेलं आहे आणि एप्रिल-मे मध्ये बांधकाम केलेलं आहे. जवळजवळ 1 वर्ष होईल आता आपलं हे खोदकाम आणि बांधकामाला. तर बांधकामाचं बिल, आपलं खोदकामाचं बिल निघालेलं आहे आणि बांधकामाचं बिल राहिलेलं आहे. तर वारंवार आपण पंचायत समितीत BDO साहेबाला भेट घेतली, पुन्हा इंजिनियर साहेबाची भेट घेतली. ते टोलवाटोली करीत आहेत. हे मुद्दाम मी जाणून बुजून ते माझं बिल काढत नाहीत. त्याला आर्थिक सनद न दिल्यामुळं हे माझ्या बिलाची अडवणूक करत आहे. आर्थिकचा व्यवहार कुठंतरी यांनी वरिष्ठांशी न केल्यामुळं, असं यांचं म्हणणं आहे की वरिष्ठांशी आर्थिकचा व्यवहार न केल्यामुळं कुठंतरी माझा जो बांधकामाचा पैसा असतो वरच्या या कटड्यांचा, तो या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. तर आपण पाहू शकतो की खरंच या शेतामध्ये विहिरीचं बांधकाम झालेलं आहे. काही असे प्रकार आहेत की कागदोपत्री विहिरी आहेत, कागदोपत्रीच बांधकाम आहेत, त्यांचे बिल निघतात. पण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी काम झालंय अशा ठिकाणी काम झालेल्या कामाचा पैसा मोबदला या ठिकाणी कुठंतरी आंदोलन करून किंवा उपोषणाची लेखित निवेदन देऊन हे मागावा लागतो, ही एक या ठिकाणी खंत वाटते. पण या यशवंत पांडुरंगजी सोनवणेंनी पैसा निघावा म्हणून, पैसा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी कालच्या 20 तारखेला एक उपोषणाचा अर्ज दिलाय. किंवा मला जर मार्च अखेर पर्यंत जर माझ्या बांधकामाचा पैसा जर मला माझ्या खात्यात वर्ग नाही झाला तर येणाऱ्या एप्रिल 1 पासून मी याच ठिकाणी या विहिरीमध्ये आमरण उपोषणाला बसल, असं त्यांनी लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिलं आहे. मला सांगा, तुम्ही कालच्या 20 तारखेला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आपण कोणत्या पद्धतीचा उपोषणाचा या ठिकाणी उल्लेख केला आहे? काल जे एक निवेदन दिले आहे आणि त्याच्या अगोदर एक निवेदन दिलं आपण जिल्हाधिकारी साहेबाला, किंवा हे माझं बिल काढत नाही, इंजिनियर टाळाटाळ करत आहेत. तर त्यानं त्याच्यावर एक पत्र काढलं BDO साहेबाला, किंवा हे कशामुळे रोखलं आणि त्याची कारवाई का करून मला अहवाल सादर करावं. तर त्याला जवळजवळ आता 6 महिने झाले. त्या 6 महिन्यात सुद्धा हे कसल्याही प्रकारची BDOनं दखल घेतलेली नाही. नंतर मी कालच्या 20 तारखेला डबल एक अर्ज दिला साहेबाकडं, BDO आपलं जिल्हाधिकारी साहेबाला, किंवा असं म्हणलं, मला साहेब माझं बांधकामाचं बिल काढलं, हे काढीत नाहीत जाणून बुजून. आता बिलासाठी मी त्याला पावत्याची पूर्ण पूर्तता केलेली 6 महिने झाले. जवळजवळ 6 महिने होऊन सुद्धा BDO साहेबाची भेट घेतली तर BDO साहेब म्हणते इंजिनियर नाही. इंजिनियरला विचारलं, ते म्हणते मी रजेवर आहे. मग रजेवर किती महिने रजेवर आहे? आता 6 महिने झाले तरी अजून ते तयार करीत नाहीत. आणि असं ह्याच्याकडे असं झालं परळी पंचायत समितीमध्ये इतका भ्रष्टाचार वाढला की तुमचा कागदच हातात घेत नाहीत पैसे दिल्याशिवाय. आणि ते पैसे न दिल्यामुळे हे माझी जाणून बुजून अडवणूक करीत आहेत. मग आता आपण या बांधकामाच्या बिलासाठी जो वेगळा अर्ज दिला होता जिल्हाधिकारी साहेबांना, की उद्याच्या 1 तारखेपासून मी या ठिकाणी कुठलीही पूर्वकल्पना न देता माझ्याच विहिरीमध्ये एक वेगळं उपोषण करीन, त्या उपोषणाच्या माध्यमातूनच माझा पैसा मागण्याचा मी एक घाट धरीन, असं तुम्ही निवेदन दिलंय. तर तुम्ही खरंच या ठिकाणी 1 तारखेच्या नंतर उपोषणासाठी बसणार आहात का? नाही, मी 1 तारखेच्या नंतर उपोषण कसली कल्पना दे त्याला आदर दिला नाही, किंवा मी जर माझं हे 31 तारखेपर्यंत जर बिल नाही काढलं तर मग मी तुम्हाला कसल्याही प्रकारची कल्पना देता माझं मी अमर उपोषण विहिरीत बसून करणार आहे. आणि याची पूर्ण जबाबदारी कार्यालयाची राहील जर माझ्या जीवितास काही कमी जास्त झालं तर. आपण पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाला यांनी कालच्या 20 तारखेला लेखी कळवलं आहे
किंवा मी माझ्या बिलासाठी 20 तारखेला 1 तारखेच्या नंतर आमरण उपोषणाला बसल. आपण पाहू शकता हे विहीर आहे. या विहिरीचं खरंच प्रत्यक्षामध्ये बांधकाम झालेलं आहे. ॲक्च्युअल 55 फुटाच्या आसपास या विहिरीची खोली आहे. हे लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की मला जाणीवपूर्वक या बांधकामाच्या पैशाचा जो निधी असतो तो माझा जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवलेला आहे आणि तो निधी मी माझ्या मिळवण्यासाठी मी आमरण उपोषणाचा लेखी अर्ज संबंधित कार्यालय, तहसील, पंचायत समिती व बीड जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तर आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.